शिवाय आपण जास्त काळ राहू शकत नाही. खरं आहे तुझं. आपल्या आजूबाजूला पाहिलं तर काय दिसतं? प्लास्टिकच्या बॉटल, प्लास्टिकच्या पिशव्या, आपण सर्व जे खातो त्या पदार्थाचे कागद, आणि हो ना, रस्त्याच्या दोन्ही कडेला, मैदानात, बागेत, नदीच्या काठी, समुद्राच्या किनारी नुसतं प्लास्टिक. यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. काय करूया बरं? या पर्यावरणात सगळ्यात जास्त प्रदूषण प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे असं मला तरी वाटतं. याचा पुनर्वापर केला तर अनेक नवीन वस्तू बनू शकते. या प्लास्टिकच्या नवीन वस्तू काहीतरी बनणार ना? मी तर म्हणते या प्लास्टिकच्या भस्मासुराला पळूनच लावला पाहिजे. त्यासाठी आपण आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. पहिल्यांदा ओला कचरा आणि कोरडा कचरा बाजूला करूया. आपण परिसराला स्वच्छ ठेवू आणि कचरा कुंडीत टाकू. प्लास्टिकच्या पिशवीची कापडाची पिशवी वापरू. पाण्यासाठी स्टीलची बाटली वापरू आणि जेवणासाठी स्टीलचा डबा वापरू. बरं का मित्रांनो, या प्लास्टिकच्या आवरण असलेला कोणताही पदार्थ शाळेत आणायचा नाही, तर हे अभियान यशस्वी होईल. हे अभियान यशस्वी होण्यासाठी आपल्या आई, वडील व शिक्षक